आणि मग बाईला असा त्रास होतो, सगळे कायदे बायकांच्या बाजूनी आहेत, हां मग आपण त्याचा वापर केला पाहिजे. मग पुरुषांना वाटतं की याचा गैरवापर होतोय, कारण का ही मुलगी त्यांना पसंत नसते, ती कदाचित त्यांच्या जातीतली नसते, धर्मातली नसते, आणि म्हणून मग त्याचं दुसरीकडे लग्न ठरवतात. मग हिला असं वाटतं की मला फसवलेलं आहे. तिने करावं तिचं पाहिजे तर करिअर, पण घराला प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही इतके दिवस जे करता आहात, जे काउन्सिलिंग करता, पुरुषांच्या बाबतीत डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढत आहेत का? नाही, मग त्यांनी नाही मारायची इच्छा. म्हणजे तुमच्याशी बोलताना पण असं वाटतं ना की एक स्त्रीवादी तुमचा एक दृष्टिकोन दिसतो मला. असं मुलीने केलं तर अनफॉर्च्युनेटली डोमेस्टिक व्हायलन्सची केस करता. किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा, फार महत्त्वाचा आहे. पण जर त्याला फसवलं असेल तर पुरुष एकटा पडतो मॅडम. नमस्कार, मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मी सौमित्र पोटे. एक फार इंटरेस्टिंग विषय घेऊन आज मी तुमच्यासमोर आलो आहे. त्याचं कारण हा एक विनोद आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. विनोद असा आहे, नीट ऐका. नवरा बायको एका विहिरीजवळ पोचतात. त्या विहिरीत नाणं टाकल्यावर मनातली इच्छा पूर्ण होते असं कित्येक लोक मानायचे. आधी नवऱ्यानं नाणं टाकलं, त्यानंतर बायको नाणं टाकायला जाते, पण ती जाताच तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. का? तर आभाळाकडे पाहत तो म्हणाला, देवा तू माझ्या मनातली इच्छा इतक्या लगेच पूर्ण करशील याची मला कल्पना नव्हती. आणि हा जोक बघितल्यानंतर मग इतर अनेकही जोक आले. मग माझ्या डोक्यात आलं असं की नवरा बायकोवरचे जोक हा आता काही नवीन विषय राहिलेला नाही आहे. खूपदा त्याचे विनोद येतात. बायकांबद्दलची वर्तणुकीबद्दल बोलणारे काही विनोद असतात, काही पुरुषांच्या मानसिकतेबद्दल बोलणारे विनोद असतात. एकूणच वैवाहिक संबंध हे खरंच आता हास्यास्पद पातळीवर गेलेत की काय असं मला वाटायला लागलं होतं. आणि मग मी असं ठरवलं की यावेळचा विषय आपण हा घ्यायचा. वैवाहिक संबंध वगैरे फार बौद्धिक नाही आहे, पण नवरा बायकोमधली भांडणं, त्यांच्यामधले हे वेदावे, त्यांच्यामधली काही कुरबुरी, याच्यावर आत्ता स्टेटस काय आहे त्यांचं, याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत रमा सरोदे. मी तुमचं खूप स्वागत करतो. रमाताई जवळपास 20-22 वर्ष वकिली करतायत आणि त्याचबरोबर त्या काउन्सिलरसुद्धा आहेत. नवरा बायकोच्या ज्या काही केसेस त्यांच्यापर्यंत येतात डिवोर्सबद्दलच्या किंवा सामोपचारानं मिटवण्याबद्दलच्या, तर त्या सगळ्या त्या हँडल करत आहेत आणि विविध पद्धतीनं त्यांना त्या मदत करत असतात. त्यामुळे तुमचं इथं असणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं मी खूप स्वागत करतो रमाताई. थँक्यू. पहिलाच प्रश्न बेसिक आहे की नवरा बायकोचं जे रिलेशन असतं मुळात, हे सगळे विनोद बघितल्यावर मला असं वाटतं हे इतके हास्यास्पद लेवलवर खरंच गेले का? काही वेळेला हो असं असतं, पण काही वेळेला म्हणजे आमच्याकडे जेव्हा केस म्हणून येते तर त्यावेळेला ते इतकं हास्यास्पद पण नसतं. कुठेतरी त्याला एक सिरियसनेस आलेला असतो. कधी व्हायलन्स असतं, कधी पटत नाही, कधी आमचे विचार जुळत नाही, कधी माझी जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही अशी तक्रार येते. तर त्यामुळे वेगवेगळे त्याचे मला वाटतं पैलू आहेत जे समजून घ्यावे लागतात. तुम्ही जवळपास आता 20-22 वर्ष हे करता आहात. मला वाटतं हजारो केसेस तुम्ही बघितले असतील या सगळ्या काळामध्ये. तर बेसिक लाईन काय असते, म्हणजे पुरुषाचा स्वभाव आणि हा बायकोचा स्वभाव, ह्या प्रॉब्लेमचा बेसिक धागा आहे असं काय सांगू शकाल? मला असं वाटतं की एकंदरीत एक स्टिरियोटिपिकल जो विचार असतो की पुरुषांनी असं वागायचं किंवा ह्या पुरुषांच्या जबाबदाऱ्या असतात, मग त्या वैवाहिक संबंधांमध्ये पण तशाच पाहिल्या जातात. आणि बाईकडनं ही अशी अपेक्षा आहे. मग मुलगी म्हणून किंवा सून म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून. तर त्या चौकटीतूनच जेव्हा आपण गोष्टी बघतो, पण काळ बदलत चाललेला आहे, अपेक्षा काही बदलू शकतात, गरजा वेगळ्या असू शकतात, हे जेव्हा ॲक्सेप्टेड नसतं आणि जेव्हा आपण त्याच पूर्वीच्या चौकटीतून बघतो की हे प्रत्येक लग्न हे असंच असलं पाहिजे किंवा आमच्या काळात हे असंच होतं. पूर्वीची चौकट म्हणजे काय? टिपिकली ना की बाईचा रोल काय आहे की घर बघावं, मुलं सांभाळावी किंवा स्वयंपाक करावा वगैरे वगैरे, आणि पुरुषांनी बाहेर जाऊन कमवावं, हे जे टिपिकल रोल्स आहेत आता हे बदलताना दिसत आहेत ना आपल्याला. आता बाई पण बाहेर पडतीये.
मग जर नवरा ऑफिसमधनं थकून घरी रात्री 9 वाजता येत असेल तर बाई पण तेवढंच काम करते, पण घरी आल्यावरती चहा पाहिजे असेल तर तो कोणी केला पाहिजे? मग ती अपेक्षा अजूनही त्या बाईनेच केला पाहिजे असं आहे. मी खूप क्वचित असे पुरुष बघितले जे म्हणतात की नाही, म्हणजे आपण जे समानताबद्दल बोलतो तर ते खऱ्या अर्थाने आम्ही करतो की ठीक आहे, तू जर म्हणजे असे आहेत. आता माझाच एक भाऊ आहे, UK मध्ये राहतो, आणि तो म्हणतो की हा ठीक आहे, म्हणजे तू जर पोळ्या करणार असशील तर मी भाजी चिरून देतो, हा म्हणजे मग तू जर कुकर लावणार असशील तर मग मी अजून काहीतरी करतो. तर हे तो इथंही करत होता आणि तिथंही आता तो करतोय. तर हे बदल थोड्याफार प्रमाणात दिसत आहेत. पण जर घरातल्या लोकांचं त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स असेल आणि त्यांची काही अपेक्षा असेल, नाही नाही म्हणजे आम्ही आमच्या मुलाला असं वाढवलंच नाही, आमच्या घरी पद्धतच नाहीये की पुरुषांनी ही कामं केली पाहिजे, की मग ते सगळं परत एका वेगळ्या चौकटीतून बघितलं जातं. आणि कधी कधी ना त्या दोन लोकांमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये काही प्रॉब्लेमच नसतो, कधी कधी तो प्रॉब्लेम बाहेरच्या इंटरफिअरन्समुळे पण कधी कधी नाही, बऱ्याचदा असंच होतं. कारण माझ्याही आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याशी बोलताना असं लक्षात येतं की नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम नाहीच आहेत, पण सासरकडची मंडळी दोन्ही बाजूची यांचा जो एक इंटरफरन्स यायला लागतो आणि मग त्याच्यातून तो इश्यू होतो. हे काही वर्ष चालूच आहे का, की त्यात काय बदल झाला? चालू आहे, पण आता त्याच्यातून काय झालंय की गुगलमुळे काय झालंय ना की लोक बरेचदा वाचतात आणि मग बाईला असा त्रास होतो, सगळे कायदे बायकांच्या बाजूनी आहेत, हा मग आपण त्याचा वापर केला पाहिजे, मग पुरुषांना वाटतं की याचा गैरवापर होतोय. आणि ह्यामध्ये तो विषय इतका असा भरळला जातो की कधी कधी मला असं वाटतं की आजकालची पिढी सासरी जात असताना एक डिफेन्स मेकॅनिझमच बायका घेऊन जात आहेत का, की हे असे सासरचे लोक वाईट वागणारच आहेत आणि त्याच्यासाठी माझी तयारी असलीच पाहिजे. किंवा कधी कधी असंही असतं की हे मी माझ्या आईला सहन करताना बघितलंय, मला ते करायचं नाहीये, त्यामुळे मी माझी ही भूमिका आधीपासून स्पष्ट केली पाहिजे. त्याच्यात गैर काही नाहीये, पण ती स्पष्ट करत असताना इतर संबंध आपण कसे जपतोय आणि कधी कधी ती सपोर्ट सिस्टम पण खूप महत्वाची असते हे विसरून पण चालणार नाही. एक डायरेक्ट मुद्द्यात हात घालतो मी, तुम्ही हे फार महत्त्वाचं बोलताय, पण जनरली हेच होतं की सासरकडची मंडळी जास्त मध्ये मध्ये यायला लागतात किंवा मुलाला जास्त सांगायला लागतात किंवा मुलीची आई मध्ये मध्ये यायला लागते आणि मग इश्यूज व्हायला लागतात. तर एक साध्या सोप्या भाषेमध्ये काय सांगाल की हे जे बाहेरच्या लोकांचा अतिक्रमण आहे या दोघांवरचं नवरा बायकोवरचं, हे नवरा बायकोनी कसं कुठं थांबवलं पाहिजे एक, आणि बाहेरच्यांनी कसं कुठं थांबवलं पाहिजे की बाबा नाही आता ह्याच्या पलीकडे मी नाही काही करू शकत? मला असं वाटतं की आता जसा काळ बदलत चाललाय ना, तर तसं मला असं वाटतं की लग्न ठरल्यावरती की आपण काहीतरी बघतो ना, काहीतरी कॉम्पॅटेबिलिटी बघत असतो, आपल्या काहीतरी अपेक्षा असतात, त्या कुठेतरी पूर्ण होत आहेत की नाही, काहीतरी आपली चेकलिस्ट असते आपण जेव्हा लग्न कोणाशी करायचं ठरवतो तेव्हा. काही जण आपापले पार्टनर्स आपण शोधतात, काही जण अजूनही ट्रेडिशनल पद्धतीने विवाह म्हणजे ब्युरो आणि ह्याच्यातून येतात किंवा आजकाल अरेंज मॅरेज ज्याला आपण म्हणतो. तर मला असं वाटतं की माझी अपेक्षा माझ्या त्या परिवाराकडनं ही काय आहे याच्याबद्दल मोकळेपणाने अजूनही आपल्याकडे बोललं जात नाही. का बोललं जात नाही? पण कदाचित आपण अजून ते ऍक्सेप्टच केलं नाही. आपण सगळ्या बाबतीत फारच मोकळेपणा दाखवतो, पण मग या बाबतीत काय प्रॉब्लेम असतो? कारण का कुठेतरी पॉवर इक्वेशन्स आहेतच ना त्या रोल्समध्ये. म्हणजे मी जेव्हा सून म्हणून आले त्यावेळेला मला माझ्या सासूकडनं हे सगळं सहन करावं लागलं. आता मी सासू झाली, आता माझं प्रमोशन झालंय, आता ती हायरार्की आहे ना. मग आता माझ्या जर सुनेकडनं ह्या अपेक्षा आहेत किंवा माझी जर जावईकडनं हे अपेक्षा आहेत तर त्यांनी ते पूर्ण केल्या पाहिजेत. तर अशा वेळेला मग नवऱ्याची भूमिका काय असायला पाहिजे मुलाची? मला नेहमी म्हणजे पुरुष जेव्हा मला अप्रोच होतात तेव्हा मी त्यांना नेहमी हे सांगायचा प्रयत्न करते की ती मुलगी सगळं सोडून आपल्याकडे अजूनही ट्रेडिशनली असंच आहे ना की तुम्ही सासरी जाता, तर तिला खूप ऍडजस्ट करावं लागतं. तसं तुझं काहीच तसं इतके ऍडजस्टमेंट्स नाही आहेत तुझे. आणि किती नाही म्हटलं तरी जेव्हा सासू आणि सुनेमध्ये वादावादी होते किंवा भांडणं होतात किंवा पटत नाही असं जेव्हा वाटायला लागतं ते तुझ्यामुळे, कारण का आईला एक तुझ्याबद्दल एक पॉझिटिव्हनेस आहे आणि तोच कदाचित पॉझिटिव्हनेस बायकोला पण आहे
ती तुझ्याकडनं काहीतरी वेगळ्या अपेक्षा करते आणि आई पण तुझ्याकडनं मुलगा म्हणून एक वेगळ्या अपेक्षा करतीये, तर तुला बॅलन्सिंग रोल तुझा असणं हे खूप महत्वाचं आहे. की काही जण मी अशी पाहते की आईला चुकलंय हे म्हणायचंच नाही, कारण का तिने मला लहानाचं मोठं केलंय, मग सतत बायकोला म्हणायचं की नाही तू नमती बाजू घे, तू माघार घे. ते बायकोला प्रत्येक वेळेला आवडेलच असं नाही, किंवा मग एक्स्ट्रीम दुसऱ्या एंडला जाणं. तुम्हाला असं वाटतं मुलानं सांगितलं पाहिजे आईला की तू जरा थांब? नाही, फक्त आईला नाही, मला वाटतं कधी कधी काही पुरुष एकदम दुसऱ्या एंडला पण जातात की आईला काहीच किंमत देत नाही आणि बायकोच खूप महत्वाची होते. मला वाटतं हे दोन्ही एक्स्ट्रीम्स आपण सोडले पाहिजेत आणि कुठेतरी एक खूप वेगळी भूमिका, ज्याचं चूक आहे तिथे, म्हणजे तुम्हाला जे वाटतं की ओके या खेपेला आईचं चुकलं तर ते नीट नम्रपणे सांगता आलं पाहिजे, आणि तसंच बायकोचं चुकत असेल तर बायकोलाही सांगता आलं पाहिजे. आणि हीच भूमिका मला वाटतं प्रत्येकाने केली पाहिजे. तीच भूमिका त्या बाईची पण असली पाहिजे जेव्हा तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांमध्ये क्लॅशेस होतात. तुम्ही जवळपास 20 वर्ष हे काम करताय, तर 20 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती जेव्हा तुम्ही हे काम सुरू केलं असेल. कारण 20 वर्षापूर्वी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, मुली शिकत होत्या पण जॉबचं प्रमाण तेवढं नव्हतं. आता नेट आलंय, त्यामुळे झालेले प्रॉब्लेम वेगळेच आहेत, पण त्यावर आपण नंतर बोलू. पण आता मुली पण शिकायला लागल्या आणि मग ते काठीण्य यायला लागतं. 20 वर्षापूर्वीचं प्रॉब्लेम काय होते आणि आताचे प्रॉब्लेम काय आहेत? 20 वर्षापूर्वी मोस्टली जे प्रॉब्लेम्स होते ते सासू सासऱ्यांबरोबर पटत नाहीये, सासरची मंडळी माझ्याबरोबर कसे वागतायत, नवरा माझ्याबरोबर कसे. 20 वर्षापूर्वीचं म्हणजे आता साधारण जी मंडळी 45-50s मध्ये त्याबद्दल आपण बोलू. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला टेक्नॉलॉजीचा एवढा इंटरफिअरन्स नव्हता. किंवा मग मला फिरायलाच बाहेर घेऊन जात नाही, किंवा ही बाई घरातली ही कामच करत नाही. आणि काही केसेसमध्ये अर्थात व्हायलन्स होताच, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला म्हणतो तो होता, आणि काही केसेसमध्ये अगदी फिजिकल व्हायलन्स पण होता. पण तिला जर माहेरच्यांकडनं सपोर्ट नसेल, किंवा ती स्वतः काम करत नसेल, आणि इकॉनॉमिकली ती जर स्ट्रॉंग नसेल, तर हे कसं बोलायचं, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं, हा खूप विषय असायचा. आणि त्यामुळे बरेचदा त्या महिला ते नातं निभवत जायच्या अनेक वर्ष, जोपर्यंत त्यांना असं वाटायला लागलं की आता ह्याच्यापेक्षा जास्ती मी सहन करू शकत नाही, माझी सहनशीलता संपलेली आहे आता. आणि तो काळ खूप मोठा असायचा. पण आता माझ्याकडे अशा केसेस येतात की अगदी लग्नाला 1 वर्षही झालेलं नाहीये, एखाद दुसरा महिना झालाय, 2-3 महिने झालेले आहेत, म्हणजे वर्षही पूर्ण झालेलं नाहीये, आणि ते म्हणतात आम्हाला लक्षात आलंय की आम्ही एकत्र राहू शकत नाही. अगदी फार महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही आलाय. मला हे विचारायचं होतं, असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे आजच्या काळातल्या स्त्री आणि पुरुषाकडे पाहिलं तर ते वेल टू डू असतात, स्वावलंबी असतात, त्यांना व्यवहार कळतो, माणसं कळतात. असं असून मग ते ठरवतात की आता या मुलाबरोबर मी लग्न करणार, की या मुलीबरोबर आता आपण लग्न करूया. बरं, त्या काय लगेच आज ठरलं उद्या लग्न करत नाहीत. ते प्रॉपर 6 महिने 8 महिने घेतात, वेळ घालवतात एकमेकांबरोबर, आणि मग लग्नाचा निर्णय होतो. मग महिन्या 2 महिन्यात वर्षभरात असा निर्णय कसा काय होतो? मग त्याचे अनेक कारणं असू शकतात. एक आहे की जितके ते इंडिपेंडंट झालेले आहेत, जितके ते शिकलेले आहेत, जितके ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत, आणि अजूनही प्रत्येक स्त्रीला तो चान्स मिळतोच इंडिपेंडंट व्हायचा असं मी म्हणणार नाही. अजूनही अशी कुटुंब आहेत आणि अजूनही अशा स्त्रिया आहेत ज्या माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मी करिअर करू शकले नाही कारण का मला करू दिलं नाही. तर अशाही कॅटेगरीज आहेत. पण मला वाटतं की जे इंडिपेंडंट असतात आणि इंडिपेंडंट होतात, तर बरेचदा हाही आता एक विचार आलेला आहे की मला खरं तर लग्न करायचं नव्हतं, पण एक सोसायटल प्रेशर जे माझ्या कुटुंबावरती होतं, किंवा कुटुंबाने ते असं मानून घेतलं होतं की एक सोसायटल प्रेशर आहे आणि लग्न हे झालंच पाहिजे, म्हणून मी लग्न केलं. आणि आता माझ्या लक्षात येतंय की हे नाही जुळत आहे. किंवा मग बरेचदा एक अपेक्षा असते की नाही, मला सासू सासऱ्यांबरोबर राहायचंच नाहीये, मला मग परदेशातला नवरा चालेल किंवा वेगळं राहणारा चालेल, मी सासू सासऱ्यांचं करायला तयार आहे, पण तरी मला वाटतं की आमची स्पेस आम्हाला हवी आहे. आणि परत याच्यात काय चूक आहे, काय बरोबर आहे, याच्यात मी जाणार नाही, कारण का प्रत्येकाच्या आपल्या एक अपेक्षा असतात आणि त्या त्यांच्यासाठी त्या बरोबर असतात. असं वाटतं की या काळामध्ये जशा मुलं शिकली, मुलं म्हणजे मुलं मुली
आणि मग त्या जॉबला लागतात, त्यांना खूप पैसे यायला लागतात, त्यातून सगळं बरं चाललेलं असतं, ते लग्न करतात. अशा वेळेला पूर्वी असं व्हायचं की पुरुष आणि स्त्री दोघंही समजून घ्यायचे आणि एक एक स्टेप मागं जाता येत होतं, कारण दुसरा पर्याय नसायचा. आता एक तर पर्याय खूप उपलब्ध झाले एक, आणि दुसरी गोष्ट आपण कमावू लागल्यामुळे कॉन्फिडन्स यायला लागतो की आता माझं काही अडू शकत नाही. एज फॅक्टर बघता मी काही घेऊ शकते. याच्यामुळे हा पेशन्स कमी होत चाललाय का? हा एक फॅक्टर डेफिनेटली आहे. पण तरीही माझ्याकडे येणारे असेही क्लायंट्स आहेत जे इकॉनॉमिकली इंडिपेंडंट नाही आहेत, आणि तरीही त्यांना असं वाटतं की आता मी ह्या नात्यामध्ये अजून राहू शकत नाही, कारण का आमच्यामध्ये कॉम्पॅटेबिलिटीच नाहीये, किंवा मग एक व्हायलन्स किंवा असं असतं की जिथे कॉम्पॅटेबिलिटी नसते. म्हणजे काय असतं ऍक्च्युअली मध्ये, एकत्र कसं काय येतात? व्हॅल्यू सिस्टम वेगळी असते, बिलीव्स वेगळे असतात. आधी कळत नाही, एवढं बोललंच जात नाही ना आपल्याकडे. काय बोलतात? प्रत्येक जणांना कोर्टिंग पिरियड मिळतोच असं नाहीये. कधी कधी अच्छा मला एवढेच दिवस सुट्टी आहे, किंवा मी आता परदेशात चाललोय, मला आता ही असाइनमेंट मिळतीये, त्यामुळे मला ह्याच्या आधी हे सगळं उरकायचं आहे, असं पण होतं. लिव्ह इन रिलेशन आहेत की नंतर मग पुढे जाऊन आपण लग्न करूया, आणि मग अशाही केसेस झालेत की लिव्ह इन मध्ये आहे आणि मग नंतर त्याच्या घरचे त्याचं लग्न दुसरीकडे ठरवतात, कारण का ही मुलगी त्यांना पसंत नसते, ती कदाचित त्यांच्या जातीतली नसते, धर्मातली नसते, आणि म्हणून मग त्याचं दुसरीकडे लग्न ठरवतात. मग हिला असं वाटतं की मला फसवलेलं आहे आणि हा फक्त माझा फायदा घेण्यासाठी आपण एकत्र राहण्याचं नाटक केलं. आणि अशा केसेस झालेल्या आहेत की जिथे त्यांनी ते दुसरं लग्न केलं, किंवा त्यांनी शेवटी माझ्या आई वडिलांनी जिला पसंत केली आहे तिच्याच बरोबर मला लग्न करायचंय असा निर्णय घेऊन तो गेला. अशाही केसेस झालेत. आणि अशा केसेसमध्ये आम्ही मुलीच्या बाजूने डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केलेली आहे, की कारण का लिव्ह इन रिलेशन हे डोमेस्टिक रिलेशन मध्ये मानलं जातं. असं जर मुलीने केलं तर कसली केस दाखल करता येते? असं मुलीने केलं तर अनफॉर्च्युनेटली डोमेस्टिक व्हायलन्सची केस करता किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा, फार महत्त्वाचा आहे. पण जर त्याला फसवलं असेल तर पुरुष एकटा पडतो मॅडम. पण मी सांगते, म्हणजे ज्या केसेस मी पाहिलेल्या आहेत त्या केसेसमध्ये असं झालेलं आहे की बरेचदा मुलींना सोडून मुलं गेलेली आहेत, कारण का त्यांना त्यांच्या आई वडिलांना त्यांचं ऐकायचंय, किंवा त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाहीये. ह्या केसेस अधिक होताना दिसत आहेत. म्हणजे मी म्हणत नाही असं की मुलींवरती ते प्रेशर त्यांच्या आई वडिलांकडनं असू शकतं, असं मी म्हणत नाहीये की ते नसतंच, पण ह्या केसेस मी जास्ती पाहिलेत. अच्छा, मग या इतक्या केस बघितल्यानंतर नवरा बायकोंमध्ये सामोपचार असावा की त्यांनी नीट ह्याचे काहीतरी बेसिक गाईडलाईन्स काय असतात की ह्या 4 गोष्टी तरी तुम्ही पाळा, मग त्याचं प्रमाण जे आहे भांडणाचं किंवा तंट्यांचं ते निदान 50% येऊ शकेल, असं काही आहे का तत्व? मला असं वाटतं आपल्याकडे तसं नाहीये, पण असलं पाहिजे असं मला वाटतं की एक तर बोललं पाहिजे, आपल्या अपेक्षा काय आहेत ह्या खूप स्पष्ट केल्या पाहिजेत, आणि आपल्याकडे अजूनही प्री मॅरिटल काउन्सिलिंग ह्याला फार अजून महत्त्व नाहीये, पण ते होणं खूप गरजेचं आहे. आणि ते प्रत्येक ओपननेस जो असला पाहिजे ना, तो फक्त तुझ्याकडनं कसा वागला पाहिजे आणि काय दिलं पाहिजे आणि किती पैसे कमवले पाहिजेत आणि मी एकत्र कुटुंबात राहू शकते की विभक्त कुटुंबात राहायचंय, मुलं किती हवी आहेत, मुलं हवी आहेत का नको आहेत, हे सगळं तो बोललंच पाहिजे. पण सेक्शुअल कॉम्पॅटेबिलिटी तितकीच महत्त्वाची आहे, ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, कारण का तो अजूनही टाबू आहे. आणि ह्याच्यासाठी काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे कितीतरी केसेस येतात की आमच्यामध्ये सेक्शुअल रिलेशन्सच नाही आहेत आणि आम्ही डॉक्टर्स ट्राय केले, आम्ही काउन्सलर्स ट्राय केले, पण हे सगळं कधी केलं? हे लग्नानंतर केलं. आणि हे लग्नानंतर केलं पण कुठेतरी ट्रॉमा आहे, कदाचित चाइल्ड सेक्शुअल अब्यूजची केस आहे आणि म्हणून त्या कॅरिंग द रिप्रेस्ड ट्रॉमा, आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी काही जे झालं पाहिजे ते त्यावेळेला झालं नाही, त्यामुळे एक भीती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप सिरियसली बोललं पाहिजे, खूप ओपनली बोललं पाहिजे, पण आपल्याकडे ते बोललं जात नाही. असं एक 5 प्रश्न तुम्ही मला सांगू शकाल का की लग्न करण्यापूर्वी नवरा बायकोने एकमेकांशी या विषयावर बोललं पाहिजे? कुठले विषय?
मला ना आता ह्याच्यावरनं एक खूप मजेशीर एक माझा अनुभव आठवतोय. माझ्या जेव्हा दिराचं लग्न त्याच्यासाठी आमचं पाहणं चालू होतं, तर वेगवेगळ्या वधूवर मेळाव्यात आम्ही गेलो आणि एक खूप इंटरेस्टिंग असा वधूवर मेळावा होता. मुंबईतल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये होत होता. कारण का तो फक्त काय त्यांनी म्हटलं होतं की ग्रॅज्युएट पण नाही, त्यांनी असं म्हटलं होतं की प्रोफेशनल्स आणि शिकलेल्या अशा लोकांसाठी हा आहे. म्हणजे एक किमान शिकलेलं असलं पाहिजे की डिग्री कुठली तरी असली पाहिजे, त्यांच्यासाठी आहे असा हा मेळावा होता. आणि तिथे मी, आसिम आणि त्याचा धाकटा भाऊ अमित, आम्ही 3 जण तिथे गेलो. आणि गेल्या गेल्या त्यांचा जो अँकर होता, जो प्रश्न विचारत होता, त्याला नागपूरहून बोलवलं होतं. आणि तो प्रत्येकाशी प्रश्न विचारतो. हा, म्हणजे ते कसं होतं की आता समजा तुमचं बर्थ इयर 75चं आहे, तर 75चे आता एकेकांना आम्ही बोलवू, आधी मुलं येतील मग मुली येतील, असं होतं. ते इयर वाईज होतं. आणि मग तुम्ही बघा, कारण का आपल्याकडे परत ते हे आहे ना की मुलगा मोठा असला पाहिजे, मुलगी वयाने लहान असली पाहिजे वगैरे, तर असं होतं. तर तो बोलवत होता त्या वयोगटातल्या मुला मुलींना. आणि तो इनव्हेरिएबली फक्त मुलींना हा प्रश्न विचारत होता की तुम्हाला जर तुमच्या सासरच्यांनी सांगितलं की नोकरी सोडा किंवा तुमचा जो काम आहे, व्यवसाय आहे तो सोडा, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का? अच्छा. आणि प्रत्येक मुलगी तिथे आलेली हो म्हणत होती. आणि मला ते इतकं अस्वस्थ वाटायला लागलं एका पॉइंट नंतर की मी टी ब्रेक कधी होतोय अशी वाट बघत होते. आणि टी ब्रेक झाल्यावरती मी त्या अँकरकडे गेले आणि मी म्हटलं की मला एक फक्त सुचवायचंय, तुम्ही मुळातच म्हटलं या मेळाव्याला प्रोफेशनल्स आणि ज्यांच्याकडे डिग्री आहे अशा लोकांनीच नोंदवावं असं तुम्ही एक अट अशी ठेवलेली असताना तुम्ही हा प्रश्न फक्त मुलींना का विचारताय? समजा ती तिच्या करिअरमध्ये उत्तम काहीतरी करतेय आणि तो मुलगा ॲव्हरेज आहे, हा प्रश्न मग त्यालाही विचारा की तुला असं करिअर माइंडेड मुलगी मिळाली तर तू घरात ती जबाबदारी घ्यायला तयार आहेस का? म्हणजे हे मी 2001-2002 साली ह्या वेळेचं मी बोलतीये. आणि तो म्हणाला की हा, म्हणजे मी हा विचार केला नाही. आणि त्याच्या पुढे त्यांनी हा प्रश्न तसा विचारला नाही. पण मला ते दिसत होतं की त्याला असं ते वाईट वाटत होतं की कारण का हे इतका टिपिकल प्रश्न आहे ना की मुलींनी हे करणं अपेक्षित आहे. त्यातली एकच मुलगी होती जी स्टेजवर आली आणि ती म्हणाली की मी 5 वर्ष घालवली आहेत मेडिकल प्रोफेशनमध्ये आणि म्हणून मी एक काहीतरी माझं गोल होता म्हणून मी डॉक्टर झालेली आहे. मला कृपया असं कोणीही कॉन्टॅक्ट करू नका ज्यांना वाटत असेल की मी माझं प्रोफेशन सोडून घरी बसावं. इतक्या म्हणजे जवळपास 50-60 पेक्षा जास्ती लोक तिथे नोंद करून आलेले पैकी एकच मुलगी हे म्हणू शकली. तर ह्याच्यावरनं आता आपल्याला कळतं की जेव्हा प्रत्येक मुलगी जी इंजिनियर झाली आहे, काही जण परदेशात जाऊन MS करून आले होते, पत्रकारितेतले होते, पण मोस्टली सॉफ्टवेअर मधले होते, आणि सगळ्यांची हीच अपेक्षा, एकाही मुलांनी तिथे असं म्हटलं नाही की नाही मला करिअर करणारी पण मुलगी हवी आहे, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. तर अपेक्षा बोलत असताना प्रत्येक मुलगा हेच म्हणत असता तिने करावं तिचं पाहिजे तर करिअर, पण घराला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे हे किती स्टिरियोटिपिकल आहे. आता ह्याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत की नाही? पण मग आता ही तुम्ही 2001 ची गोष्ट सांगताय, आता तुमच्याकडे ज्या केसेस येतात आपण बाहेर पडलोय की नाही? सगळे नाही पडलेत, खूप कमी पडलेत. ती टक्केवारी खूपच कमी आहे की जे म्हणतात की हो आम्ही हे बॅलन्स करायला तयार आहोत. ही खूप कमी टक्केवारी आहे की जे पुरुष म्हणतात की ओके तुला ही ऑपॉर्च्युनिटी मिळते ना, मी बॅक सीट घेतो आणि मी मुलांकडे जास्ती लक्ष देतो आणि तू जा आणि ते करिअर कर, हे म्हणणारे पुरुष खूप कमी आहेत. पण तुमच्या नजरेत अशी काही केस आली का की बाबा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि मग तुम्ही सांगितल्यानंतर दोघांनी ते मान्य केलं आणि मग ते पुन्हा एकत्र राहायला लागले, अशी काही केस सांगू शकाल? अशा खूप कमी होतात केसेस. एकच केस मला आठवते की तो जेंटलमन होता आणि तो असाच एका रेफरन्सनी आला आणि ती मुलगी पण चांगली होती आणि लक्षात आलं की तो कामानिमित्त त्याला बाहेर जावं लागलं
आणि मग तोपर्यंत गोष्टी खूप बदललेल्या होत्या आणि इंटरफिअरन्स हा तिच्या फॅमिलीकडनं जेवढा होता तेवढाच याच्या फॅमिलीकडनं होता आणि म्हणून ती मुलगी कंटाळून तिच्या माहेरी राहायला गेली आणि मग डिवोर्सचीच केस दाखल केली आणि हा आल्यावरती एकदम भारतात याला डिवोर्सच्या केसचा पेपर्स मिळाले. पण तरी तो म्हणाला मला लहान मूल आहे त्यामुळे वडील म्हणून जी मी जबाबदारी घेतली पाहिजे ती मी घेणारच आहे आणि तिलाही तिने माझ्यासाठी नोकरी केलेली नाहीये कारण का आम्ही परदेशात होतो, मी फिरत होतो आणि त्यामुळे तिची मी पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार. आणि तो माणूस हॉस्टेलमध्ये राहत होता आणि हिला मेंटेनन्स देत होता, तिला जी काही गरज होती. पण मग आम्ही अगदी ती केस फॅग एंडला होती की आता आर्ग्युमेंट करायचंय आणि आता ती केस संपवायची आहे. तर तेव्हा असीम चालवत होता ती केस आणि त्यांनी सहज म्हटलं की तुम्हाला एकदा दोघांना बोलायचंय का. आणि त्यांनी फॉर्च्युनेटली आम्हाला समोरचे वकील पण कोऑपरेटिव्ह होते त्यामुळे ते म्हणाले आपण एकदा ह्या दोघांना बोलू देऊया का कारण का असं काही ग्राउंड वाटत नाहीये की यांनी वेगळं झालं पाहिजे. मग ते म्हणाले ठीक आहे. आता तोपर्यंत इतका काळ गेला होता की एक तो ऑकवर्डनेस पण होता कारण का कोर्टात ते भांडत होते ना एकमेकांविरुद्ध. पण ते जाऊन बसले ते आम्ही म्हणालो की आम्ही कोणीच येणार नाही, तुम्हीच दोघं जाऊन बोला आणि बघा. आणि मग ते बोलल्यानंतर ते म्हणाले नाही वी हॅव सॉर्टेड आउट, आम्हाला लक्षात येतंय की आम्हाला राहायचंय एकमेकांबरोबर पण आम्ही कदाचित घरातल्या लोकांच्या अपेक्षा काय आहे हे बॅगेज घेऊन आम्ही जास्ती जगत. माझा पण तोच होता की जो मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं की घरातल्या लोकांचे प्रेशर्स असतात, नवरा बायकोनी कुठं ते थांबवलं पाहिजे. याच्या पुढचे तुम्ही मला सांगू नका, मग आमचा मी दोघं बघून घेतो. ही लाईन काय असते, काय असायला पाहिजे? ते खूप ठामपणे दोघांनीही भूमिका घेऊन आपल्या रिस्पेक्टिव्ह फॅमिलीजना सांगितलं पाहिजे की हा आमच्यामधला प्रश्न आहे, तुम्ही इंटरफिअर करू नका. ही भूमिका घेत नाहीत बरेचदा कारण का त्यांना प्रोटेक्शन वाटतं आपापल्या फॅमिलीजकडनं मिळणारं की ही लोक माझ्यावर जास्ती प्रेम करतात कारण का ते मला लहानपणापासून ओळखतात. आणि त्याचबरोबर नवरा बायको मधला संवाद तितकाच महत्वाचा आहे. जर ते दोघं एकमेकांशी ओपनली बोलू शकत नसतील तर मग इतर लोक जे सांगणार त्याच्याच वरती विश्वास ठेवून जर तुम्ही तुमचे ओपिनियन्स करणार असाल. आता संवादावरनं मला आठवलं अलीकडचा संवादाची माध्यमं खूप वाढली आहेत, मोबाईल, इंटरनेट, टीव्ही सगळं, पण संवाद कमी होतोय कारण हे अतिक्रमण आहे. तर अशा आत्ताच्या केसेस अशा काय आहेत की मोबाईल, इंटरनेट, तुमचं त्यावरचं सर्फिंग, तुम्ही सोशल मीडियावर रासणं ह्याच्यामुळे इश्यूज वाढतायत का? डेफिनेटली हे आता एक कारण आहे की जास्ती इंटरनेटचा वापर, जास्ती सतत कोणाबरोबर तरी बोलत राहणं, चॅट करत राहणं किंवा इंस्टाग्रामवरती जास्ती असणं, मग घरी तेवढा वेळ न देणं, लक्ष नसणं, सतत आल्यावरती काहीतरी आपापलंच सोशल मीडियावरती करत राहणं, ही आता कारणं येत आहेत पुढे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं खूपदा वाटतं की असं थेट कोणी बोलत नाही, मला काही त्यांचा महिला वर्गाचा अनादर पण करायचा नाही, पण मी जे आजूबाजूला बघतो ते मला असं लक्षात येतं की काही मुली मुद्दाम लुटायलाच लग्न करतात. असं ही एक फोकस यायला लागला की त्याला ॲल्युमिनियम पाहिजे असतं, पुंजी पाहिजे असती, त्यांना लग्न करायचं आणि मग नवऱ्याला एकटं पाडायचं. कारण तुम्ही म्हणलात तसं कायदे पुरुषांच्या बाजूने फार नाही आहेत. आत्ता अलीकडे पुरुषांच्या संघटना पण आलेल्या आहेत की त्यांचा पण छळ होतो. तर मुळात नवरा बायकोचं रिलेशन जर एका पातळीवर आणायचं असेल तर जेवढ्या स्त्रियांच्या बाजूने कायदे तेवढे पुरुषांच्या पण पाहिजेतच आताच्या काळामध्ये, कारण काळ बदलला असं वाटतं तुम्हाला? नाही, मला पुरुषांच्या बाजूने कायदे नाही आहेत असं नाही. मॅरेज रिलेटेड जे लॉज आहेत ना हे दोघांसाठी समान आहेत, त्यामुळे ते पुरुषांच्या बाजूने नाही आहेत असं नाही. आता दोनच कायदे आहेत मॅरेज रिलेटेड जे स्त्रियांच्या बाजूने आहेत, ते म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सशी रिलेटेड. आणि त्याच्या मागचा हेतूही आपण लक्षात घेतला पाहिजे की जास्तीत जास्त डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते स्त्रियांवरती होतंय. आणि कायदा जो आहे तो, मी असं नाही म्हणत आहे की पुरुषांवरती होत नसेल, ती टक्केवारी अजूनही खूप कमी आहे. कारण का आपण घरातलं जर डायनॅमिक्स बघितलं आणि घरातले जर पॉवर इक्वेशन्स बघितले तर अजूनही डिसिजन मेकिंग मध्ये पुरुषच आहेत. पुरुष सत्ताक पद्धतीचाच इम्पॅक्ट. हो, अगदी पेट्रियार्कीचाच हा एक काय म्हणतात परिणाम आहे. आणि पेट्रियार्कीमध्ये तो जो इम्पॅक्ट आहे ना तो फक्त पुरुषांवरती होत नाहीये. स्त्री म्हणून मी पण एका पेट्रियार्कल वातावरणातच वाढलेली आहे आणि त्यामुळे तो इम्पॅक्ट हा स्त्रियांवरती पण आहे. त्यामुळे जेव्हा घरातल्या इतर स्त्रिया पण जेव्हा पुरुषांची बाजू घेऊन त्या बाईची बाजू जेव्हा समजून घेत नाही ना
तर तो एक पेट्रियार्कलचाच इम्पॅक्ट आहे आणि म्हणून ते प्रोटेक्शन दिलेलं आहे. खरं तर हसू येईल, पण हसण्यासारखी परिस्थिती नाही आहे ती. तुम्ही इतके दिवस जे करता आहात, जे काउन्सिलिंग करता, पुरुषांच्या बाबतीत डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढत आहेत का? नाही, मला अजून एवढ्या दिसत आहेत. पण पुरुषांच्या केसेस जेव्हा आम्ही घेतो तर त्यावेळेला एक स्त्रीवादी दृष्टिकोन मी सोडलेला नाही आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल तर समजा पुरुष हा जास्ती कमवत असेल किंवा ती स्त्री कमवतच नसेल किंवा कमी कमवत असेल, किती नाही म्हटलं तरी करिअरमध्ये जास्ती ब्रेक ही स्त्री घेत असते, जरी ती करिअर माइंडेड असेल तरी. आणि मग तो सेटबॅक बसतो, तो मॉनिटरीली बसतो. पण तिला एक ती लाईफस्टाईल पाहिजे असते आणि त्यात चूक काहीच नाहीये, की कारण का तिला त्या लाईफस्टाईलची एक सवय असते. आता असे जेव्हा पुरुष माझ्याकडे येतात तर ते म्हणतात की मग पोटगी द्यायची नसेल तर मग मी नोकरी सोडू का? म्हणजे मग मी दाखवतो की मी काही कमवतच नाहीये, जे काही कमवते ती तीच कमवते, मग मला तिच्याकडनं मिळेल का? मी म्हणते ह्याच्यातून तुला काय फायदा आहे? म्हणजे ते खूप टेम्पररी आहे ना, पण त्याच्यामधनं करिअरवरती सेटबॅक हा जास्ती मोठा आहे. त्यापेक्षा कोर्टात जेव्हा ती काहीतरी मागती आहे, तुला तेवढं देणं शक्य नसेल तर तू डिनाय नको करू. तू म्हणो की एवढं मागितलंय, मला एवढं देणं शक्य नाहीये, मी एवढं देऊ शकतो. आणि आपण एक रिअलिस्टिक काहीतरी वर्क करून कोर्टाला सांगू. त्याच्यामध्ये काय होतं की भांडण्याचा जो वेळ असतो ना, की ती मागतीये आणि तू देतच नाहीयेस, तुला द्यावं तर लागणारच आहे, कारण का त्याच्याबद्दल आता सुप्रीम कोर्टाकडनं खूप क्लिअर गाईडलाईन्स आहेत की दोघांनाही त्यांचे ॲसेट्स आणि लायबिलिटीज डिक्लेअर करावे लागतात कोर्टात. आणि त्याच्यावरनं कोर्ट ठरवतं की कोणाला किती मेंटेनन्स मिळाला पाहिजे, कोणाचा किती खर्च होतोय, काय जबाबदाऱ्या आहेत वगैरे. त्यामुळे द्यावं तर लागणारच आहे. मग त्यापेक्षा तू घरी बसण्यापेक्षा तू कमाव, आणि तू शेवटी कोणासाठी करतोयस? तुझ्या मुलाबाळांसाठीच करतोयस ना. मग तिथे विनाकारण भांडण वाढवण्याचं काही कारणच नाहीये. तो तिचा हक्क आहे, तो तिला मिळू दे. आपण तिथेच भांडण कमी करूया ना. मग एक डायलॉगसाठी स्कोप तयार होतो की ठीक आहे, मग कोर्टाने एवढी ऑर्डर केली आहे ना, एवढी रक्कम मला द्यायची, ती बेंचमार्क करू ना आपण, आणि मग मी तुझा एवढ्या वर्षांसाठी विचार करतो आणि आपण मग ते म्युच्युअल कन्सेंटमध्ये करूया का? तुम्ही जेव्हा अशा केसेस ऐकत असता तेव्हा हे किती वेळाची मीटिंग असते तुमची? असं काही ठरलेलं नसतं. तर एक अंदाजे सरासरी 1 तास, 1.5 तास, कधी कधी 2 तास, कारण का त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं. आणि जनरली मी ते ऐकते, कारण का त्यांनाही कुठेतरी वेंट आउट होण्याचा स्पेस पाहिजे असतो. तुमचा त्यांचा आधी परिचय नसतो? नाही, परिचय केसच्या निमित्तानं तुम्हाला तर भेटतात. हो. तरी पण कनेक्ट कसे करतात मग? रॅपो बिल्डिंग करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचं पेशंटली एकतर ऐकणं, ते काय म्हणतायत ते, आणि ते ऐकत असताना कुठंही आपण जजमेंटल न होणं, हे खूप महत्त्वाचं आहे. हेच जर नवरा बायकोने एकमेकाशी बोलताना केलं तर तिथे मग इंटरव्हीन करावं लागतं. जर दोघंही आलेत भेटायला, आणि असं होतं की दोघंही आलेत कारण का म्युच्युअल कन्सेंटनी करतायत, तर त्यावेळेला मात्र मग मला न्यूट्रल व्हावं लागतं. आणि ज्यांनी कोणी मला पहिलं अप्रोच केलंय त्यांना मी सांगते की जर दोघंही माझ्याकडे येणार असतील तर मी एक फॅसिलिटेटर म्हणून काम करणार आहे. कायद्याच्या चौकटीत काय बसतंय हे मी बघणार आहे. मग त्यावेळेला तू पहिल्यांदा आलाय किंवा ती पहिल्यांदा आली आहे म्हणून मग मी एकाची बाजू न घेता इथे योग्य काय आहे. अशा वेळेला तुमचं आणि त्यांचं असोसिएशन होत नाही? होतं, पुढे कधीतरी मेसेजेस येतात किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट होतो. एखादी केस आहे की ज्याच्या तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी केलंय, कायद्याच्या चौकट सोडून द्या आपण, पण ॲज अ ह्युमन बिईंग तुम्हाला असं लक्षात आलं की ही केस अशी आहे तर आपण त्याच्याकडे नको जाऊया, आपण रमा सोरदे म्हणून मी एक स्टेप मी काहीतरी देते याला, असं झालंय काही केसेसमध्ये. कधीतरी नोकरीची आवश्यकता असते, रेफरन्स देणं, किंवा कधीतरी एक माझी क्लायंट आहे की तिला अशी आठवण आली की ती फोन करते मला आणि ती म्हणते मला छान वाटतं बोलून, त्यामुळे माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, पण मला फक्त तुमच्याशी बोलायचंय, गप्पा मारायचंय, किंवा आपण कधीतरी भेटूया का, असे पण करणारी लोक आहेत. काउन्सिलिंग होतं तुमचं, त्याचा तुमच्यावर कसा किती इम्पॅक्ट होतो? आधी किती व्हायचा? 20 वर्षापूर्वी, 21 वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी मी खूप डिस्टर्ब व्हायची. काय व्हायचं? मला अस्वस्थ वाटायला लागायचं. हे असे कसे वागतायत, म्हणजे असं का करतायत, असे कसे भांडू शकतात वगैरे. ती माझी पण इमॅच्युरिटी होती प्रोफेशनल म्हणून. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे ती म्हणजे आय वुड कॅरी द बर्डन
ते बॅगेज की सतत डोक्यात तो विचार आणि हे असं ते सतत व्हायचं मला. अशी कुठली केस आहे की जी तुम्हाला म्हणजे पार तुमची डोक्याची वाट लागली होती, तुम्ही नवीन नवीन घेतली आणि ही केस मला आठवते की खूप त्रास झाला मला त्या केसचा, पण नंतर मी ठरवलं की बस यापुढं असं असं काहीतरी करीन मी? अशा बऱ्याच केसेस आहेत, पण एक केस फक्त म्हणजे मी ती चालवली नाही कारण का ती पुण्यातली नव्हती, पण ते माझ्याकडे सल्ल्यासाठी आले होते आणि मला ती रात्र मी झोपू शकले नाही. कारण का ती मुलगी खूप इनोसेंट होती, अशी छोट्याशा गावातून आली होती आणि इथं एका अशा मोठं कुटुंब म्हणजे पैशानी मोठं श्रीमंत अशा कुटुंबात तिचं लग्न करून दिलं. आणि तिने जेव्हा मला सांगितलं की दरवर्षी ती प्रेग्नेंट राहिली, कारण का कदाचित त्या नवऱ्याला तेवढीच एक अपेक्षा होती की मी एका मुलाला जन्म द्यावा. आणि पहिल्या 3 मुली झाल्या आणि दरम्यान ह्या 3 मुली आणि 1 मुलगा असं तिला झालं जे जिवंत आहेत. पण ह्या 4 मुलांच्या दरम्यान तिची 11 वेळा अबॉर्शन्स झाली. बापरे. म्हणजे हे मी पचवूच शकले नाही. हे मला ॲक्सेप्ट करणं, तोपर्यंत मी त्या प्रोफेशनमध्ये रुळलेली होते, तोपर्यंत मला हे लक्षात आलं होतं की आपण हे सगळं खूप ऑब्जेक्टिव्हली बघायचं आहे, आपण हे खूप प्रोफेशनली बघायचं आहे, आपण बिलकुल इमोशनली इन्व्हॉल्व व्हायचं नाही, हे सगळं मला समजत होतं. पण मी रात्रभर नाही झोपू शकले कारण का मला खूप त्रास झाला की अरे म्हणजे यांनी फक्त तिचं शरीर वापरण्यासाठी लग्न केलं आणि तो काय करायचा, ती प्रेग्नेंट झाली की तिला माहेरी सोडायचा, डिलिव्हरी झाली की आणायचा, मग ती परत प्रेग्नंट व्हायची, मग एकतर ॲबॉर्शन व्हायचं आणि ती खूप अशक्त व्हायची, मग तिला परत माहेरी सोडायचा, मूल आपल्याकडे ठेवून घ्यायचा. त्यामुळे वडील नव्हते, तोच घर चालवायचा, म्हणजे त्याच्याच हातात सत्ता होती. आणि मग त्याला वाटायचं आई आहे ना सांभाळायला, आणि आईलाही हे चालायचं. हे किती वर्ष चाललं, मुलगा होस्तोवर. 4था मुलगा झाल्यावरती त्यांनी म्हटलं की आता आपलं जमू शकत नाही, आता तू तुझ्या घरी जाऊन राहा. आणि त्यावेळेला ती माझ्याकडे आली. बापरे. म्हणजे लग्नाला किती वर्ष झाली होती, ऑलरेडी एक 10 वर्ष झाली होती, कारण का काही वर्ष 1-2दा अबॉर्शन्स झाले होते, हे ऑलरेडी झालेलं होतं. तर हे माझ्या दृष्टी एक सेक्शुअल अब्यूज आहे. तिला बिलकुल से नव्हता. मग अशा केसेस होतात, आज पण असं होतंय, आजच्या काळात असं होतंय, येतात तुमच्याकडे केसेस? हो. मग शिक्षणाचा काय फायदा आहे? शिक्षणाचा फायदा आहे, पण ती इकॉनॉमिकली इंडिपेंडंट नव्हती आणि तिला सतत हे सांगितलं होतं की एकदा तू सासरी गेल्यावरती. तेव्हाची झाली, आज पण अशा जर केसेस होतात. ही केस फार दूरची नाही, म्हणजे जुनी नाहीये ही, एक काहीतरी 8-9 वर्षापूर्वीची. मग आता मुळात आजच्या काळामध्ये लग्न हे पूर्वी लग्न संस्था म्हणूया आपण, आता खूप बदलत गेली आहे का ती? लग्न हा प्रकारच बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला, कसा बदलत गेलाय? पूर्वी काय होतं आणि आता काय झालंय? खूप बदलत गेलाय. आता माझ्याकडे अशाही काही केसेस येतात. मला आठवतंय की 2 ऑफिसर्स होते आणि त्यांनी माझं यशदाचं एक ट्रेनिंग अटेंड केलं होतं जे ऑफिसर्ससाठी होतं, आणि ते म्हणाले की आम्ही येऊ का तुम्हाला भेटायला, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे या. आणि ते दोघंही एका ऑफिसमध्ये काम करत होते, तर ते एकत्र इतका वेळ घालवत होते, जे ऑफिस पाऊस ही जी कॉन्सेप्ट आपण बोलतो ना, तर तसं काहीसं होत होतं. पण त्याच्या पलीकडे ह्याच्यात पाहायचं होतं की ती बाई, तिचं खूप लहान वयात लग्न झालं, काहीतरी 12वी वगैरे झाली, आणि टिपिकली आता लग्नाचं वय झालंय म्हणून तिचं लग्न झालं. आणि तिच्या नवऱ्याचं शिक्षण फक्त 10वी होतं, आणि त्यावेळेला काहीतरी त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. पण तिला शिकण्याची इतकी आवड होती की ती स्वतः शिकली लग्नानंतर, आणि मग तिने स्पर्धा परीक्षा वगैरे देऊन ती गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये गेली. आणि तिथं ती ह्याला भेटली जो तिचा कलीग होता. आणि मग तिच्या लक्षात आलं की इंटलेक्च्युअल कॉम्पॅटेबिलिटीच नाही आहे नवऱ्याबरोबर. म्हणजे मी वाचते, मला वाचनाची आवड आहे, मला कविता आवडतात, मी कविता वाचते, त्याचा अर्थ साहित्य आवडतं, पण हे मी डिस्कशन्स माझ्या नवऱ्याबरोबर करूच शकत नाही. कारण का एकतर त्याला आवड नाही आणि त्याला समजतच नाही. म्हणजे हे जे इंटलेक्च्युअल कॉम्पॅटेबिलिटीची एक जी गॅप आहे ना, ती मग कुठे भरून काढू शकते. तर मला यांच्याशी बोलता येतं, आम्ही कलिग्स आहोत, मग आमच्या ह्याच्यावरती चर्चा होतात, वेगवेगळ्या करंट अफेअर्सवरती आमच्या चर्चा होतात, साहित्याबद्दल होतात. अच्छा तुम्ही हे पुस्तक वाचलं, मी हे पुस्तक वाचलं, आणि त्याच्यातून एक जवळीक निर्माण झाली की जिथे वाटायला लागलं की अरे
फक्त नवरा असणं हे एवढं पुरेसं नाहीये, ही कॉम्पॅटेबिलिटी पण महत्वाची आहे. आता त्याच्यामध्ये सेक्शुअलिटी काही नाही, सेक्शुअल रिलेशन्स काही नाही, पण एक ना मी इथे कनेक्ट होऊ शकते, हे कनेक्ट होऊ शकते. आणि तोपर्यंत तिची मुलगी पण 16-17 वर्षांची झाली होती. ती म्हणते, आई तू कशी राहू शकतेस, म्हणजे बाबा म्हणून मला ते आवडतात आणि ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत, पण मला इथे क्लिअर हा डिफरन्स दिसतोय की तुझी जी एक इंटलेक्च्युअल पातळी आहे ती त्यांची नाही, आणि तिथे कम्प्लीट डिस्कनेक्ट आहे. हे त्या मुलीलाही जाणवायला लागलं. आणि म्हणून ते माझ्याकडे आले होते 2 जण विचारायला की आता आम्ही काय करू शकतो. आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जर वाटतंय की दोघं एकत्र राहायचं आहे तर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता, पण म्हटलं तुमचंही लग्न झालंय, तुमची बायको आहे, तिलाही धक्का बसणार आहे, तर तुम्ही म्हटलं एक जबाबदारी ही नवीन स्वीकारताना ती जबाबदारी विसरून चालणार नाही. मग तुम्हाला त्यांच्यासाठी सोय केली पाहिजे, तुम्हाला त्यांना हे सांगितलं पाहिजे, कारण का ती बाई होम मेकर होती, तिच्या दृष्टीने सगळं व्यवस्थित चालू आहे. आता त्यांची जी उणीव होती की माझ्या बायको बरोबर माझी इंटलेक्च्युअल कॉम्पॅटेबिलिटी नाही, हिला वाटत होतं की माझ्या नवऱ्याबरोबर माझी ती इंटलेक्च्युअल कॉम्पॅटेबिलिटी नाहीये, हे त्या दोघांच्या पचनीच पडलं नसतं. मग मी त्यांना सल्ला दिला. मी म्हटलं तुम्ही थोडंसं तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग अपार्ट फ्रॉम लिगल फ्रेमवर्क हे तुमचं होणं गरजेचं आहे. आणि खरंच फक्त ते तुमचे विषय आवडीचे आहे, तुम्ही एकमेकांबद्दल बरोबर गप्पा मारू शकता, हे पुरेसं आहे का कारण लग्न करण्यासाठी? पुरेसं असेलच असं नाही. हा, त्यामुळे तुम्ही ते आधी तपासा, नाही तर मग एका रिलेशन मधनं बाहेर येऊन अजून एका वाईट रिलेशनशिप मध्ये असं नको. मग ती मैत्री जपा. मग ती कदाचित तुम्हाला त्याला काय नाव प्रत्येक रिलेशनला दिलं पाहिजे असं नाहीये. फार महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही, कारण आता असं होतं बऱ्याचदा लग्न हा तर खूपच कॉम्प्लेक्स झालं. आता तर लिव्ह इन पण आलेलं आहे, त्यात लग्न आपण करतो आणि लगेच डिवोर्स पण देतो, त्यामुळं त्याच्यामध्ये सातत्य होतं की कमिटमेंट होती, हाच प्रकार उरलेला नाही लग्नामध्ये. मग लग्न कशाला करायचं जर कमिटमेंटच नसेल, जर आपण एक स्टेप मागं पुढे जाणार नसू तर मग कशासाठी लग्न करायचं. आणि आत्ता आजूबाजूला ते चालू आहे, म्हणजे वेस्टर्न कल्चर आपल्याला कळायला लागलं कशा पद्धतीनं होते, पार्टी कल्चर आलेलं आहे, ह्याचा खूप इम्पॅक्ट आपल्या आजच्या पिढीवर होतोय, जी आता पिढी 20, 22, 28 वर्षाची आहे. तर या आजच्या तरुणाईसाठी तुम्ही काय सांगाल, काय चेक ठेवून मग तुम्ही डिसिजन घ्या की लग्न करायचं की नाही? काय मला असं वाटतं यू हॅव टू बी युअर सेल्फ. हे डिनाय करून चालणार नाही की मला ह्या गोष्टी आवडतात. फॉर एक्झाम्पल, जर आजच्या पिढीतल्या काही लोकांना पार्टी करणं आवडत असेल आणि विकेंड्सना मग मी बाहेर असलंच पाहिजे असं जर वाटत असेल, तर त्याचं सोशल प्रेशर वाटून घेऊ नका. दॅट्स युअर लाईफस्टाईल, ते ॲक्सेप्ट करा. मग लग्न करत असताना समोरच्या व्यक्तीला सांगा ही माझी लाईफस्टाईल आहे, तू केलंच पाहिजे असं नाहीये, पण मला मग तू थांबवू नको. माझा फ्रीडम जो आहे, माझी स्पेस जी आहे ती मला मिळाली पाहिजे, पण मग अशी अपेक्षाही नसली पाहिजे की नाही मला जे करायचं ते तू केलंच पाहिजे, ही मग अपेक्षा नसली पाहिजे. किंवा मग तशीच अपेक्षा असेल तर फाइंड समबडी लाईक यू, म्हणजे सेमनेस पाहिजेच असेल तर. काही लोकांना तो सेमनेस नको असतो, ते म्हणतात ठीक आहे तुला करायचंय ना, तुला आवडतं ना, तू कर, मी नाही करणार, असंही असतं. पण कुठेतरी कॉमन ग्राउंड्स काय आहे जे आपण एकत्र करू शकतो, कारण का त्यांच्यामधलं बॉन्डिंग पण वाढलं पाहिजे ना, नवरा बायको म्हणून. मग काही गोष्टी वेगळ्या असू शकतात, त्याला स्पेस दिली पाहिजे, पण काय आहे जे आपलं बॉन्डिंग वाढवू शकतं, काय आहे असं जे कॉमन बकेट लिस्ट मध्ये येऊ शकतं, ती लिस्ट जास्त झाली पाहिजे, ती लिस्ट असली पाहिजे. आणि संवाद खूप मोकळेपणाने असला पाहिजे. मी आता असं पण बघतो ना की लग्न होऊन जवळपास 30 वर्ष झालेली आहेत, आता ती सगळे 60-65 आलेले लोक असतात, पण इंटरेस्ट संपलेला असतो. आता कोणी कोणाशी बोलत नसतं, काय तो ड्रायनेस आहे. म्हणजे माझ्याकडे आहेत अशी उदाहरणं समोर काही लोकांची की कशासाठी राहता मग तुम्ही आता, पण आता पर्याय नसतो. आणि हे जसं ड्राय होत चाललंय ना, तर मला तर लग्न या संस्थेवरच चॅलेंज करावं असं वाटतं की मग कशासाठी चाललंय सगळं मग, आणि ह्याचा एंड काय? आता असं चालू राहणार? आता हा विषय काढला म्हणून मी सांगते, आमच्याकडे 1-2-3 केसेस अशाही आल्या की ते 60तले होते आणि ती बाई आली आणि ती म्हणाली आता मी माझ्या जबाबदारीतून मुक्त झालेली आहे, आता मला जसं जगायचंय तसं जगायचंय. आधी मी घराला पाहिजे म्हणून नोकरी केली,
मग जेव्हा गरज होती तेव्हा नोकरी सोडली, मग मुलं मोठी झाली, त्यांचं शिक्षण केलं, मग नवऱ्याला पाहिजे तसं वागले, सासरच्यांना पाहिजे तसं वागले, आता मुलांची लग्न झाली आहेत, नातवंड झाली आहेत, आता तरी मला याच्यातून मोकळं व्हायचंय आणि म्हणून मला वेगळं राहायचंय किंवा घटस्फोट घ्यायचाय. आणि हे त्या पुरुषाला झेपण्यासारखंच नव्हतं. द गुड पार्ट वॉज की तिची परदेशात राहणारी मुलं, त्यांना हे लक्षात आलं की ही आपल्या आईची गरज आहे आणि ते म्हणाले की आम्ही तुला याच्यामध्ये सपोर्ट करतो. मग बाबांशी बोलायचं असेल तर आम्ही बोलतो. पण हे त्या पुरुषाला झेपण्यासारखंच नव्हतं की ही काय, म्हणजे आता हे वय आहे की आपण एकत्र असलो पाहिजे, एकमेकांसाठी असलो पाहिजे. पण ती म्हणाली नाही, मी प्रत्येक वेळेला माझी इच्छा मारलेली आहे, मी प्रत्येक वेळेला कुटुंबाला पहिलं ठेवलंय. रमाताई असं आहे त्यावेळेला पुरुष पण आपला इच्छा मारत असतो त्याच्या पॉइंट. मग त्यांना अशा पुरुषांनी काय करायचं अशा वेळेला? नाही, मग त्यांनी नाही मारायची इच्छा. म्हणजे तुमच्याशी बोलताना पण असं वाटतं ना की एक स्त्रीवादी तुमचा एक दृष्टिकोन दिसतो मला, स्वाभाविक आहे कारण तुम्ही एक स्त्री आहात, मी पुरुष आहे, मी त्या बाजूने पण बघतोय की बरोबर आहे, त्या मॅडमचं बरोबरच आहे, पण पुरुषाची पण बाजू असेल, त्याचा पण स्ट्रगल असेल, त्यांनी पण काहीतरी सॅक्रिफाईस डेफिनेटली केलंच असेल, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. पण आता जर एकाला त्या रिलेशनशिपमध्ये राहायचंच नाहीये आणि बाहेर पडायचं, तर पुरुषांनी सांगितलं असतं त्याच वेळेला, तुम्ही हे म्हणाला असतात की नाही आता सगळं झालंय ना, नाही, मग मी म्हटलं असतं की मग मी, आणि अशा केसेस मी हँडल केलेत ना की जिथे मी बायकांना म्हटले, जे बायका अडून राहतात की नाही मला डिवोर्स द्यायचाच नाहीये, कारण का त्यांचं परत एक अपब्रिंगिंग आहे ना की नाही, आणि इन्सेक्युरिटी आहे किंवा त्यांना त्याच्यात ग्राउंडच दिसत नाही. पण पुरुषाला वाटतं नाहीये मला इथं राहायचं ह्या नात्यात. मग अशा वेळेला मी सांगते की जेव्हा एका कोणालाही, पुरुष किंवा स्त्री, जेव्हा त्यांना त्या बंधनातच राहायचं नाहीये, तर दुसऱ्यांनी जबरदस्ती करून ते टिकणार आहे का? पण मग असं करावं का, जस्ट अ थॉट, की लग्न तुम्ही सगळे छान राहताय, आपल्या एकमेकाबरोबर बॉन्डिंग आहे, पण आपल्या लिमिटेशन आहेत, तू तुझं जग माझं मी जगतो, असं केलं तर? असं करतात काही जण, पण खूप कमी जण करतात, कारण का तो ओपननेसच नाहीये ना. मग ह्याला आपण ओपन मॅरेज म्हणायचं का? कारण का कायद्यात असं ओपन मॅरेज ही काही कॉन्सेप्ट नाहीये. तुला काय हवं ते कर म्हणजे मी व्यभिचार म्हणत नाहीये. नाही, व्यभिचार परत कशाला म्हणायचा कशाला नाही, तोही एक प्रश्न आहे. परत मला तिथे प्रत्येकाची एक गरज आहे आणि ते पाहतात. पण असं असू शकतं, असं असलं पाहिजे. त्या बाई म्हणतात की मला माझं जगणं जगायचं, तर नवरा म्हणू शकतो तू राहा ना, मग काय हवं ते कर, आपण राहू एकत्र, असं म्हणतो. हा, पण तसं ह्या नात्यात होत नव्हतं. आणि तसं व्हावं, म्हणजे त्यांचं जर तसं चालत असेल तर तसं व्हावं प्रत्येक वेळेला. आणि असेही आहेत की कपल्स की आम्ही सेपरेट राहतो, आम्हाला डिवोर्स नको. मला तोंडच बघायचं मी समजू शकतो, पण अदरवाईज काय ठीक आहे ना. म्हणजे नाही, पण अशा बायका आहेत ना की जे आता लग्न केलंय तर हेच माझं घर आहे, आता इथंच मी राहिली पाहिजे, आता मी हे ऍक्सेप्टच करू शकत नाही की देर इज अ रिझन टू ब्रेक ऑफ. आणि अशा वेळेला मी त्या बायकांना सांगते की तू बघ दुसऱ्या दृष्टीने, एक तुला नेगोसिएशन स्पेस मिळते नेगोसिएट करायला, अक्रॉस द टेबल बसून तुझ्या कुठल्याही हक्कांचं उल्लंघन न होता आपण वेगळे होऊ शकतो का ह्याचा विचार करू. आणि अशा केसेस आम्ही टेक्निकली, म्हणजे मी एका केसबद्दल सांगूच शकते की जिथे आम्ही टेक्निकली जिंकलो, कारण का कोर्टाला वाटलं डिवोर्सचं ग्राउंडच नाहीये. पण 4 वर्ष तुम्ही जेव्हा कोर्टात एकमेकांविरुद्ध आरोप करत तुम्ही भांडताय, 4 वर्षानंतर तू त्या पुरुषाबरोबर जाऊन राहू शकशील का? कसं राहणार? व्हेरी ट्रू, नाही राहू शकणार. पण शेवटी वकील म्हणून मला क्लायंट ऑटोनॉमी महत्वाची आहे. तू जर म्हणत असशील की नाही मला डिवोर्स नको आहे, तुम्ही हाच मुद्दा तिथे मांडा, मी मांडणार. म्हणजे टेक्निकली मी केस जिंकले, पण त्या जिंकण्याला काही अर्थ नव्हता. आणि मग शेवटी जाऊन म्हणजे लक्षात आलंच की नाही राहू शकत मी, कारण का ह्या तुमच्या, नाही तुम्ही पूर्ण करा. हा, म्हणजे त्याला राहायचं नाहीये हे 4-5 वर्षानंतर ऍक्सेप्ट झालं आणि मग अपील मध्ये जाऊन डिवोर्स घ्यावा लागला हायकोर्टात. या सगळ्या तुमच्या कामाचा आपल्यावर परिणाम होतच असतो, इंडिव्हिज्युअली परिणाम. तुमच्यावर काय झाला, काय होत होता, काय होतो? मी म्हटलं ना की काही केसेसमध्ये खूप डिस्टर्ब होते मी, पण आता मी शिकलेली आहे की आपण जर असं प्रोफेशनलिझम पाळत असताना ऑब्जेक्टिव्हली बघायचं या गोष्टींकडे, आणि आपण फार इमोशनली इन्व्हॉल्व व्हायचं नाही. की तुम्हाला रिअलायझेशन पण येतात की याच्यामुळे मी हे शिकले. हो, डेफिनेटली. प्रत्येक केसमध्ये
म्हणजे मी हे अनुभव असेच म्हणजे माझे पण पूर्वी काही मोरालिटी इमोरालिटीचे व्ह्यूज होते. रिलेशन मध्ये म्हणा किंवा तुमच्या गिव्ह अँड टेक मध्ये त्याचा परिणाम होतो? हो होतो ना. म्हणजे मुळातच माझा स्वभाव. तुमच्या घरी कोण सगळ्यात जास्त ऐकतं, तुम्ही ऐकता का तो ऐकतो? एकमेकांचं. माझा नियम असा आहे माझा नियम असा आहे, तो माझ्यापेक्षा जास्ती तापट आहे आणि मी पेशंट आहे. त्यामुळे माझा नियम असा आहे की तो चिडले वाटत नाही खरं असं. हा, पण तो आहे म्हणजे माझ्या तुलनेत. त्यामुळे माझा नियम असा आहे आणि तो खूप आधीपासून आहे आणि तो फक्त असीम पुरता लागू नाहीये, तो कोणावरती लागू आहे की दुसरा समोरचा माणूस चिडत बोलत असताना मी शांत असते. कारण का तो मला माहिती आहे की तो समोरचा व्यक्ती माझं आता काही ऐकूनच घेणार नाहीये, ऑलरेडी तापलेला आहे, तो माझं ऐकूनच घेणार नाही. त्यामुळे मी शांत असते. जेव्हा तो शांत होईल तेव्हा मी माझा मुद्दा मांडेन आणि मग तो पटला नसेल तर मी कन्व्हिन्स करण्याचं 100% देईन. आणि तसंच त्याचा काही वेगळा मुद्दा असेल तर मी ऐकायला तयार आहे. आय एम अ गुड लिस्नर, मी ऐकू शकते. कारण का मी आता केसेस 2-2 तास ऐकते, त्यामुळे मी ऐकू शकतेच. पण मग तिथे संवादाला स्कोप असला पाहिजे, ह्या मताची मी आहे आणि आय बिलीव्ह इन दॅट. पण या गोष्टीमुळे असीमवर काही तुमच्या घरी बोलणं होतच असेल, असीम मध्ये काही परिणाम झाला का चांगल्या अर्थानं, की आधी असं असा होता आणि आता तो बदलला आणि तुमचं असोसिएशन आणखी वेगळ्या पद्धतीने? हो, आम्ही डिस्कस करतो. मला वाटतं कुठेतरी कॉम्प्लिमेंट करतो डेफिनेटली, की त्याचा जो एक पुरुष म्हणून पर्स्पेक्टिव्ह असतो तो मला समजून घ्यायला आवडतो. कारण का कदाचित तो माझ्यामध्ये मिसिंग असू शकतो. आणि तसाच माझा स्त्री म्हणून एक पर्स्पेक्टिव्ह असतो, तो मी त्याला सांगते. तर हे गिव्ह अँड टेक डेफिनेटली आहे आणि कुठेतरी मग ते कॉम्प्लिमेंट आम्ही करतो. पण देर आर सर्टन मोमेंट्स की जिथे आम्ही म्हणतो की ओके, लेट्स अग्री टू डिसअग्री ऑल्सो. म्हणजे प्रत्येक वेळेला माझा मुद्दा तुला पटलाच पाहिजे आणि तुझा मुद्दा मला पटला पाहिजे असा अट्टहास नसला पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, हे तुझं मत आहे, हे माझं मत आहे आणि लेट अस ऑल्सो अग्री टू डिसअग्री. तुम्ही आता म्हणालात ना की असीम जरा तापट आहे आणि असीम चिडत माणूस बोलला की मी शांत असते. मला वाटतं पुरुष वर्ग म्हणूनच शांत असतो घरातला. नाही, कधीतरी थंड होईल मग आपण बोलू, पण तो वेळच कधी येत नाही. ओके. पण मला या निमित्तानं खूप महत्त्वाचे तुम्ही मुद्दे सांगितलेत. आणि कोर्ट हा एक भाग झाला, कायद्याची चौकट एक भाग झाला, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेवटी नवरा बायकोला समोर बसून एकमेकांशी बोललं पाहिजे, जे मनात वाटते ते. काय तिथले तिथं भांडणं होतील, वाद होतील, पण निचरा होईल अनेक गोष्टींचा, हा एक भाग. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की घरच्यांनी जरा सांभाळून राहावं. म्हणजे नवरा बायकोच्या काही गोष्टी असतात, पर्सनल गोष्टी असतात, त्यामध्ये इतरांनी पडू नये. सासरकडच्या लोकांनी त्यांनी जर थांबवलं स्वतःला तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. अगदी. रमादेवी, तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत आणि मला असं वाटतं की हा एपिसोड ऐकल्यानंतर एक रिअलायझेशन पॉईंट येईल. आणि हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर एक 5 नवरा बायकोंमधली भांडणं जरी सुटली किंवा सुटण्याच्या दृष्टीने ते जायला लागले तर मला वाटतं की हेच पाहिजे आणि काय पाहिजे. तुम्ही आलात, मित्रमंडळीमध्ये बोललात, मला खूप बरं वाटलं. असीमही ह्या एपिसोड नक्की बघेल. आता मी त्याच्याशी वेगळं बोलणार आहे, पण पार्ट 2 की आपल्याला एक बाजू कळली, पुरुषाची बाजू काय असते ती कळली पाहिजे. ॲब्सोल्युटली कळली पाहिजे. त्याच्याशी वेगळं बोलेन. पण तुम्ही आलात, मला खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मित्रमणे तुम्ही जरूर बघा, सबस्क्राईब करा, लोकांना सांगा. चांगली माणसं, आपलं आयुष्य खर्ची घातलेली माणसं आपल्याकडे येतात आणि बोलतात आणि हा अनुभव आपल्यासाठी उपयोगी असतो. सबस्क्राईब करा चॅनल. आपण स्पॉटिफाय, गाना, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट अशा पॉडकास्टवर पण आहोत. आणि ऐका, पाठवा, मजा करा, छान राहा. थँक्यू व्हेरी मच.